राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्याची भूमिका घेतल्यावर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेना आमदारांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या बाहेर आणण्याच्या राजीनाम्याची मागणी केली। महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना पदावरून हटवा अशा घोषणा सेना आमदारांनी दिल्या, तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भाकरता भाजपच्या आमदारांनी समर्थनार्थ घोषणाबाजी केली। समाजातल्या समस्या वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या अपक्ष आमदार बच्चू कडूंनी देखील ही लक्षवेधी परंपरा हिवाळी अधिवेशनात कायम ठेवली। लक्षवेधी सूचनांप्रमाणे लक्षवेधी आंदोलन करणारे आमदार म्हणून बच्चू कडू प्रसिद्ध आहेत। अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार असलेल्या बच्चू कडूंनी आपला हात गळ्यात टांगून घेतला। अपंग बांधवांना 600 वरून 1000 रुपयांचं मानधन तसंच घरांच्या बाबतीमधला निर्णय सरकारने घेतला नाही। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत हिवाळी अधिवेशनात हात असाच टांगून ठेवून अपंगांच्या समस्यांची जाणीव सरकारला करून देणार असं बच्चू कडूंनी सांगितलं। येत्या काळात शालेय पोषण आहारामध्ये संत्र्यांचा समावेश झाला तर आश्चर्य वाटून देऊ नका, कारण आता आज हिवाळी अधिवेशनावरती संत्रा उत्पादकांनी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये उत्तर देत असताना संत्रा नगरी अशी ओळख असलेल्या नागपुरातल्या लोकप्रतिनिधींना, विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना सत्ताधारी आमदारांनी शालेय पोषण आहारात संत्र्याच्या समावेशाबाबतीत आश्वासन दिलेलं आहे। राज्यातल्या दुष्काळी मुद्द्यावरती आक्रमक व्हा, दिल्लीत शिवसेनेचा आवाज पोचवा, केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्य वागणूक मिळता कामा नये, संसदेत शिवसेना स्टाईलनं हल्लाबोल का दिला जात नाही याचा भाजपच्या मंत्र्यांना जाब विचारण्याची सूचना देखील उद्धव यांनी दिली। शिवसेनेची आक्रमकता संसदेत दिसली पाहिजे असंही उद्धव यांनी खासदारांना सांगितलं। महाराष्ट्राला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे असे आदेश देखील उद्धव यांनी खासदारांना दिले। येत्या 27 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांकरता शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला, तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप अर्ज भरणार आहेत। अर्ज भरतेवेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कदमांबरोबर हजर होते। मुंबई विधान परिषदेत स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार 9 डिसेंबरला अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे। 12 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर 27 डिसेंबरला मतदान होणार आहे। बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे। प्रकरणातील आरोपींना मोका लावावा अशी मागणी त्यांनी केली। तसंच परमारांच्या डायरीमध्ये बंटीचा उल्लेख आहे, हा बंटी कोण हे स्पष्ट झालं पाहिजे असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलं। ठाण्यामधले बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय नेत्यांपाठोपाठ काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे। परमार यांच्या आयकर विभागाच्या डायरीमध्ये म्हाडा पालिका, शहर विकास विभाग आणि नगर विकास विभागातील लोकांना पैसे दिल्याच्या नोंदीत लवकरच ठाणे पोलीस या विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करतील अशी शक्यता आहे। मात्र या डायरीमध्ये अधिकाऱ्यांची केवळ नावं लिहिलेली नाहीयेत, तर त्यांच्या विभागांचा उल्लेख आहे। त्यामुळे तिन्ही विभागाचे अधिकारी पोलिसांच्या रडारवरती आहेत। बांधकाम विभागाच्या परवानग्या मिळवण्याकरता या तिन्ही विभागातल्या अधिकाऱ्यांना पैसे देण्यात आले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येते। अकोला किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासून कोळी फरार होता। अखेर रात्री उशिरा अकोला पोलिसांच्या एका टीमनं त्याला अटक केली आहे। शिवाजी कोळीला कोर्टात हजर करण्यात आलं। 14 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं। अकोल्यामधल्या अनेक शेतकऱ्यांनी कर्जाच्या परतफेडीसाठी आपल्या किडन्या स्वस्तात विकल्याचं पुढे आलंय। या गरीब शेतकऱ्यांना, जे कर्जबाजारी आहेत, हे जे गरीब लोक आहेत, त्यांना पैशाचा आमिष दाखवून त्यांना श्रीलंकेत घेऊन जाऊन त्यांच्या किडन्या काढून विकण्यात या शिवाजी कोळीची प्रमुख भूमिका होती। मात्र त्यातल्या अनेकांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळालेच नाही आणि हे बिंग फुटलं। लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला। अचानक भाव घसरला, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले। कांद्याचा आजचा भाव 800 रुपयांवर थेट येऊन ठेपला। 800 ते 1300 रुपयांवर भाव आल्याने शेतकरी प्रचंड संतापला। आपला संताप व्यक्त करण्याकरता त्यांनी विंचूर प्रकाश राज्यमार्गावर रस्ता रोको केला। शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात थेट 900 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली। जळगावच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जगन्नाथ वाणींना अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र न्यायालयानं जळगावमध्ये न येण्याच्या अटीवरती वाणींना हा जामीन मंजूर केला। 29 फेब्रुवारी 2012 पासून जगन्नाथ वाणी हे कारागृहातच होते। शनी शिंगणापूर प्रकरणी अनिसनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणं आंदोलन केलं। महिलेने शनीच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं, त्याला गावकऱ्यांनी विरोध केला, दुग्धाभिषेक केला। या सगळ्याचा निषेध करण्यात आला। इतकंच नाही तर यावर पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचाही जाहीर निषेध या आंदोलनावेळी करण्यात आला।
सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराज यात्रेच्या नियोजनावरून वाद वाढत चालला। सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतो। जिल्हाधिकारी कायद्याच्या आड राहून सिद्धेश्वर यात्रा मोडकळीला आणण्याचा आरोप करतायत असा आरोप करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये अर्वाच्य भाषा वापरल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। भंडाऱ्याच्या भूविकास बँकेतील 44 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य थकीत भत्त्यांसंदर्भात न्यायालयानं बँकेची स्थावर मालमत्ता जप्तीचं वॉरंट बजावलं। या अनुषंगानं आज भूविकास बँक भंडारा इथल्या साहित्याला जप्त करण्यात आलं। बँकेतले कपाटे, टेबल, पंखे आणि इतर साहित्य कोर्टाद्वारे जप्त करण्यात आलंय। लवकरच त्याचा लिलाव करण्यात येणार आहे। मात्र जप्त केलेल्या साहित्यातून निवृत्त कर्मचारी समाधानी नाहीत। बँकेची इमारतही जप्त झाल्याशिवाय इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही अशी भूमिका घेत बँकेची इमारतही जप्त करण्यात यावी याकरता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या हालचालींना वेग दिला। कोल्हापुरातील नूतन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन 19 डिसेंबरला मोठ्या थाटामाटात होणार आहे। पण ही इमारत उभी होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं अनेक नियम आणि अटी धाब्यावर बसवल्याचं उघड झालंय। सुमारे 28 कोटी खर्च करून जिल्हा सत्र न्यायालयाची ही नवीन देखणी इमारत उभी केली आहे। मात्र जिल्हा सत्र न्यायालयाची ही इमारत विना परवानगी उभी केली। त्यामुळे नूतन वास्तूचं उद्घाटन ठरलेल्या वेळेत होणार की नाही, की नियम धाब्यावर बसून बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई होणार असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय। चिपळूण तालुक्यामधल्या बोरगावची राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजना वादात आहे। या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड केलं आहे। त्या योजनेकरता 50 लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता। मात्र गावातल्या जुन्या योजनेवरच हा निधी खर्च करण्यात आला। यात माजी सरपंच, पाणी कमिटी योजना अध्यक्ष आणि सचिव जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शिवाय काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराची बिलं अदा करण्यात आली। हे सगळं संशयास्पद आहे। अकोल्यात थेट महापालिकेत रक्तबंबाळ होईपर्यंत नगरसेविकेचा पती आणि नगरसेवकात राडा पाहायला मिळाला। अकोल्याचे काँग्रेस नगरसेविका शाहीन अंजुम महबूब खान यांचे पती महबूब खान आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यात प्रचंड फ्रीस्टाईल हाणामारी झाली। यानंतर गुन्हे देखील एकमेकांवर दाखल करण्यात आले। इकडे कल्याणमध्ये नायब तहसीलदार अभिजित देशमुखला 25,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला। अँटी करप्शन ब्युरोच्या ठाणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी अभिजित देशमुख बरोबरच तलाठी सूर्यवंशी याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या। कल्याण क्राईम ब्रांचचा प्रमोद शिंदे या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला। अनैतिक संबंध आणि खून प्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली। प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं प्रमोदनं तिची हत्या केली। सुलताना शेख हिचा खून करून मानपाड्याच्या नदीत तिचा मृतदेह फेकून दिला। सगळ्या प्रकरणामुळे कल्याण क्राईम ब्रांच पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज आगीचं तांडव पाहायला मिळालं। कांदिवलीच्या दामूनगरात झोपडपट्टीला आग लागली। अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग भडकली। या आगीत अनेक झोपड्या भस्मसात झाल्या। अग्निशमन दलाच्या 19 गाड्यांनी 3 तास प्रयत्नांची शर्त केल्यावर अखेर आग आटोक्यात आली। मात्र या आगीत एका मुलाचा बळी गेलाय तर 3 महिला जखमी झाल्यात। 35% भाजलेल्या महिलांवरती उपचार सुरू आहे। दरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या आगीचा आढावा घेण्याकरता नागपूरवरून थेट मुंबईकडे रवाना झाले। बोईसर इथल्या ओम फार्मास्युटिकल कंपनीत स्फोट झालाय। कंपनीमधल्या केमिकल्समुळे हा स्फोट झाला असल्याचं बोललं जातं। या स्फोटामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। कंपनी व्यवस्थापनाकडून झाला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला गेला। चेन्नईतल्या महापुरामध्ये बीड तालुक्यातील उदंड वडगाव इथल्या रामभाऊ मारुती खामकर यांचा मृत्यू झाला। मागच्या 4 वर्षांपासून ते चेन्नईमधल्या एका हॉटेलमध्ये काम करत होते। चेन्नईतल्या कुंडितोफ भागात शनिवारी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी कळाली। अहमदनगरमध्ये शरीर विक्रय करणाऱ्या महिलांनी चेन्नईच्या पूरग्रस्तांकरता मदतीचा हात पुढे केलाय। चेन्नईतल्या पूरग्रस्तांना या महिलांनी 1 दिवसाची कमाई म्हणजे जवळपास 1 लाख रुपयांची मदत केलेली आहे। या महिलांनी संबंधित धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला। मुंबईकर प्रवाशांची गरज लक्षात घेता कोकण रेल्वेनं रविवारपासून नवी वातानुकूलित डबल डेकर रेल्वे सेवा सुरू केली। 1000 प्रवासी क्षमता असणारी गाडी रोज या मार्गावरून धावणार आहे। त्यामुळे गोव्याबरोबरच कोकणातल्या प्रवाशांची ही सोय झाली आहे। मुंबईपासून गोव्यापर्यंत ही ट्रेन धावल्या। रेल्वेला मडगाव स्टेशनवरती रेल्वे मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला।
लोणावळ्यामध्ये राजकीय वैमनस्यातून आंबेगावच्या माजी सरपंचाचा खून करण्यात आला. दत्तात्रय रसाळ असं या मयत व्यक्तीचं नाव आहे. विद्यमान सरपंचानंच त्याची हत्या केल्याचं उघड झालंय. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या वादातून हा खून झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आंबेगावचे विद्यमान सरपंच अशोक राजवाडे, विनायक बाळू आणि मनोहर राजवाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी बाळू आणि मनोहर राजवाडेला ताब्यात घेतलंय. गडचिरोलीमधल्या अहेरीच्या तलावात दुर्मिळ अशा जलचरांची जोडी आढळली. मुंगुसासारखं दिसणारं हे जोडपं नेमकं कशाचं आहे हे कुणालाच कळलं नाही. स्थानिक मुलांना ते दिसले. बराच वेळ वाट पाहूनही ते तलावात परत न गेल्यानं मुलांनी त्यांना घरी आणलं. मात्र या जीवाची माहिती फारशी कुणाला नसल्यानं त्यांना डॉक्टर प्रकाश शामटे यांच्या हेमलकसा इथल्या प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं. या जलचरांचे फोटो वनाधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर त्यांची ओळख पटली. हे दोन्ही जलचर इंडियन ऑटर अर्थातच पाणमांजर आहेत हे निष्पन्न झालं. राज्यामध्ये आता थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतो. नाशिकमध्ये तर पारा 10 अंशांच्या खाली गेला. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. निफाडमध्ये 9.4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर नाशिक शहरामध्ये 10.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. दहशतवाद हा कॅन्सर सारखा आहे, त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं. 2011 नंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात युद्ध पुकारण्याची वेळ आली आहे. आत्मसंरक्षणाकरता त्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं. इसिसचा इस्लामशी काहीही संबंध नाहीये. जगभरातल्या मुस्लिम नेत्यांनी जनतेला इस्लाम म्हणजे काय हे समजून द्यावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. 2010 नंतर ओबामांनी प्रथमच वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केलंय. अझरी ऑइल प्लॅटफॉर्मवरती लागलेल्या आगीत आतापर्यंत 32 कर्मचारी ठार झाल्याचं समजतं. गॅस पाईपलाईन फुटल्यानं ही आग लागली होती. आतापर्यंत या ऑइल प्लॅटफॉर्मवरून 24 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. अजूनही तिथं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कॅस्पियन सागरात आलेल्या वादळामुळे मदत आणि बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. येमेनची राजधानी अदेन शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं आत्मघातकी हल्ला केलाय. कार बॉम्बच्या सहाय्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये अदेन शहराचे महापौर जनरल जाफर मोहम्मद साद यांचा मृत्यू झाला. जनरल साद आपल्या 6 कर्मचाऱ्यांसह कार्यालयामध्ये जात होते. त्यावेळी या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लंडन इथल्या ट्रेन स्टेशनवरती झालेल्या हल्ल्याची प्रशासनाकडून निंदा करण्यात आली. जनतेनं न घाबरता मेट्रोचा वापर करावा असं आवाहनही जनतेकडून करण्यात येतं. या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र प्रशासनाच्या आवाहनामुळे इथले लोक न घाबरता पुन्हा मेट्रोचा वापर करू लागले. लिबियाचा हुकुमशाह मोहम्मद अल गद्दाफीचा मुलगा सादी गद्दाफीवर सुरू असलेल्या खुनाच्या खटल्याची सुनावणी त्रिपोली कोर्टानं पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलली आहे. सादी गद्दाफीवर एका फुटबॉल प्लेअरच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. या खुनाव्यतिरिक्त सादीवरती इतरही खटले दाखल आहेत. कॅलिफोर्निया हल्ल्यामधील आरोपी फारुखचा मित्र एग्निक मार्क्वेज याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. एग्निक फारुखचा शेजारी देखील आहे आणि त्यानंच शाहरुखला रायफल खरेदी करून दिली होती. दरम्यान एग्निक सध्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. सिरियामध्ये बॉम्ब हल्ल्याच्या निर्णयानंतर आयसिसकडून ब्रिटनला धमकावण्याचं सत्र सुरू आहे. एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध करून आयसिसनं पुन्हा ब्रिटनला आत्मघातकी हल्ल्याची धमकी दिली आहे. युरोपियन गुप्तहेरांच्या माहितीनुसार ब्रिटन हे आयसिसच्या निशाणावरती तब्बल 400 जिहादी सिरियामधून ट्रेनिंग घेऊन युकेत दाखल झाले. तसंच पॅरिस हल्ल्यामधील आरोपी अब्दुल हमीद अबौद याच्याशी देखील हे लोक संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते. पॅरिस हल्ल्यानंतर पोलिसांनी उपनगरात आणखी एक मशीद बंद केली. हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली ही तिसरी मशीद आहे. मशिदीच्या मौलवीच्या घरातून एक रिव्हॉल्वर आणि जिहादी दस्तावेज मिळाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आतापर्यंत 9 जणांना नजरकैद करण्यात आले तर 22 जणांच्या परदेश गमनावरती बंदी घालण्यात आली. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी 3500 किलोग्राम जेवण, कपडे आणि इतर गरजेचं साहित्य घेऊन विशेष स्पेसक्राफ्ट रवाना झाले. या व्यतिरिक्त या स्पेसक्राफ्टमध्ये एक सॅटेलाइट देखील आहे. लेगो किट म्हणून अंतराळवीरांना या सॅटेलाइटचा वापर करता येणार आहे. फिलिपिन्समधल्या एका हॉस्पिटलमधल्या रुग्णांसाठी रविवारचा दिवस खास ठरला. स्टार वॉर या प्रसिद्ध चित्रपटातील सर्वच कॅरेक्टर्स आपल्या गेटअपमध्ये रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंट्सचं मनोरंजन देखील त्यांनी केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.